सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होए रे। जिस गुरुदेव ने धर्म दिया है उनका मंगल होए रे। जिस जननी ने जन्म दिया है उसका मंगल होए रे। पाला पोसा और बढ़ाया उस पिता का मंगल होए रे। इस जगत के सब दुखियारे प्राणी का मंगल होए रे। जल में, स्थल में और गगन में सबका मंगल होए रे। अंतर मन की गांठें टूटे, अंतर निर्मल होए रे। राग द्वेष और मोह मिट जाए, शील समाधि होए रे। शुद्ध धर्म धरती पर जागे, पाप पराजित होए रे। इस धरती के तरतिन में कण कण में धर्म समोए रे। शुद्ध धर्म जन जन में जागे, घर घर शांति समो। माझं नाव स्वप्नील हफचोरे, मी मुक्काम परखतपूर, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. तर मी विपश्यना कोर्ससाठी आलो होतो इथे आत्ता पारनेर सेंटरला, जे अहिल्यानगरमध्ये आहे. तर या विपश्यना सेंटरला येऊन मला खूप मानसिक स्वास्थ्य तर आहेच आहे, सोबतच एक याच्यावर शारीरिक पण आपल्याला चांगले परिणाम बघायला मिळतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आयुष्यातले जे डिसिजन घेण्यासाठी वैयक्तिक फारसं उपयुक्त आहे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे, यंग मुलांनी खास करून. नमस्कार, माझं नाव अजय राजेश पोहरकर. मी पुणे इथून विपश्यना करण्यासाठी पारनेर येथे आलो आहे. तर माझ्या जीवनामध्ये खूप साऱ्या अडचणी होत्या, मानसिक ताणतणाव होता. मला कोणता पण निर्णय घ्यायला खूप अडचणी येत होत्या. पण जेव्हा मी इथं आलो आणि मी 10 दिवसांचं शिबिर केलं तेव्हा मला खूप चांगलं वाटलं. आता मला असं खूप माइंड फ्रेश वाटतो आहे आणि मन लागतं आहे. भविष्यात काय होणार आहे आणि भूतकाळात काय झालं आहे मी त्याचा काहीच विचार करत नाही. मी वर्तमानमध्ये जगत आहे. हे केल्यापासून मला खूप लाभ झाला आहे. तुम्ही पण करा अशी माझी विनंती तुम्हाला. माझं नाव संकेत जाधव, मी राहणार संभाजीनगरचा. व्यवसाय करतो मी संभाजीनगर वाळूज MIDCमध्ये. हे विपश्यना केंद्रामध्ये मी 3 सप्टेंबरपासून आलेलो आहे. 14 सप्टेंबर आजची तारीख आहे. 10 दिवसाचा कोर्स होता विपश्यनेचा, खूप छान झाला. तुमच्या मेंटल स्टेबिलिटीसाठी आणि फोकस अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी हा कोर्स सगळ्यांनी करावा अशी विनंती. धन्यवाद. दीपक अनिल सरोदे, मी राऊर तालुक्या इथून आलेलो आहे. आज खूप दिवसानंतर म्हणजे वयाच्या 35 वर्षानंतर मला आज विपश्यनेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली. मी आज धम्मपठार पारनेर या ठिकाणी आलेलो आहे आणि खूप चांगलं आहे, वातावरण चांगलं आहे. आणि इथं आल्यानंतर एक शरीराला आणि मनाला जे एक आत्मिक शांतता लाभते ती सांगण्यापलीकडे आहे. यातून खूप काही शिकायला मिळालं. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, मनाला खूप शांती मिळाली आणि इथून पुढं पण वारंवार करण्याची इच्छा आहे मनामध्ये. आता जसं वेळ मिळेल जीवनामध्ये तसं त्या गोष्टी होत जाईल.
तरी माझी सर्वांना विनंती आहे की यावं प्रत्येकाने आणि एकदा अनुभव घ्यावा. मी वैजापूर तालुका या ठिकाणून आलो आहे. भीमराव गंगाधर त्रिभुवन, राहणार वाकला. तर मी 47 वर्ष माझं वय आहे. तरी इतर मी सामनेर केलेलं आहे, परंतु मला ह्या वयापर्यंत काही एक वाटलं नाही. परंतु मी विपेशना हे केल्यामुळे माझा नवीन जन्म झाल्यासारखं वाटतं. इथं व्यवस्था खूप आहे आणि खरोखर चांगली सुविधा आहे. तुम्ही पण एकदा या ठिकाणी विपेशना करून बघा, मग त्यावेळेस तुम्हाला जीवनामध्ये महत्त्व कळेल. माझे नाव रवींद्र कायंदे, मी संभाजीनगर इथून आलेलो आहे. धम्मपठार इथे विपश्यनेसाठी आलो होतो. 10 दिवसाचं शिबिर उत्तमरित्या पार पडलं आणि या शिबिरात मला खूप माझं आत्मिक आणि मानसिक समाधान मिळालं. तर मला असं वाटतं प्रत्येकानं विपश्यना करायला हवी आणि प्रत्येकाने या 10 दिवसाचा शिबिराचा यायला हवे. धन्यवाद. मी गोरक्षनाथ हसे, मी अकोले तालुका महादेवी येथून आहे. मी मेडिटेशनसाठी धम्म सेंटर काकणेवाडी कानूर पठार इथं आलो होतो. खूप चांगली व्यवस्था आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जेवण राहणे एकदम छान आहे आणि ज्या सुखसुविधा आहेत त्या बी खूप छान आहे आणि खूप चांगला अभ्यास झाला आमचा. तुम्ही पण सहभागी व्हा. खूप छान आणि खूप चांगल्या प्रकारे अभ्यास होतो, मन एकाग्र होतं. खूप चांगले फायदे लाईफमध्ये होतात. मी गणपतराव दुधगावकर, मी परभणीहून आलेलो आहे विपश्यनासाठी पारनेर धम्मपात्राला. तर मला खूप छान वाटलं. माझ्या मुलीनं केलेले विदेशात. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही करा बाबा, आणि सगळ्यांच्या भेटीगाठी होतील, हे होतील, ओळख होईल आणखी, आणि सगळ्यांना पुन्हा सांगा म्हणे की मी असं केलेलं आहे. त्याच्यानं मला खूप हे वाटतं, म्हणजे असं चांगलं वाटतं. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल